नमस्कार मंडळी. आज मला शेतात ही घोळूची रानभाजी भेटली. मग ठरवलं घोळूची रानभाजी करून खायची. तर हिला अशी सुंदर सुंदर पिवळी फुलं असतात. आमच्या शेतात ही भाजी भरपूर उगवते. ह्या भाजीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सचं प्रमाण पण खूप जास्त प्रमाणात सापडतं, जेणेकरून आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी ही भाजी चांगली राहते. फायबर्सचं प्रमाण जास्त असतं, मग पोटाला पचनासाठी सुद्धा मदत होते. मॅग्नेशियम, कॅल्शियम अशी जीवनसत्वे देखील या भाजीमध्ये सापडतात, ज्याने हाडांना बळकटी मिळते. इम्युनिटी पॉवर वाढते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स पण खूप प्रमाणात सापडतात. अशी ही गुणांनी भरलेली रानभाजी घोळू, हिला इंग्लिशमध्ये पर्सलेन असं देखील म्हणतात. तर आता ही भाजी निवडून झाल्यानंतर मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. मग गरम पाणी करायला ठेवून यामध्ये ही भाजी उकळून घ्यायची. भाजी उकळवून घेतल्यामुळे यातील जीवनसत्वे शरीरात शोषून घेण्यास मदत होते आणि ऑक्झलेट्सचं प्रमाण देखील कमी होतं. असं म्हणतात, ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांना ही भाजी खायला देऊ नये. तर एकदा की भाजी उकळली की त्यातलं गरम पाणी काढून टाकून त्यामध्ये गार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि तेल तापलं की त्यामध्ये जिरा आणि 20-21 लसूण पाकळ्या छान बारीक कट करून घेऊन त्यामध्ये मी आता टाकून घेतलेल्या आहेत. बारीक कापलेला कांदासुद्धा टाकून घ्यायचा आहे. लसूण आणि कांदा ह्या भाजीमध्ये खरंच खूप छान लागतो परतलेला. तर कांदा परतेपर्यंत आपण जी भाजी पाण्यामध्ये ठेवलेली आहे ती अशा प्रकारे बाजूला काढून घ्यायची आहे. ही भाजी शेतातून ताजी ताजी काढून आणून खायला खरंच खूप छान वाटतं. खूप सुंदर पौष्टिक ही भाजी लागते आणि त्यामध्ये गुणसत्व तर तुम्हाला मी सांगितलीच किती आहेत ती. तर एकदा की कांदा परतत परतत आला की यामध्ये आता मी मिरची पावडर टाकून घेणार आहे. चवीप्रमाणे जसं तिखट लागतं तशी तुम्ही मिरची पावडर टाकून घ्या आणि मिरची पावडर टाकली की पुन्हा कांदा परतवून घ्यायचा आहे. अशाच रानभाज्या गुणकारी शेतात अजून भरपूर तुम्ही पण झाडं लावा. आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा परतवून घेणार आहे. एकदा की मीठ आणि मिरची छान परतली की आपण जी भाजी बाजूला काढून ठेवलेली आहे ती सुद्धा भाजी यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम बनवायला सोपी भाजी आहे. एकदम कमी साहित्यात बनणारी भाजी आहे. आता यावर मी ताट ठेवून थोडा वेळ शिजवून घेणार आहे. ताट काढून अधूनमधून तुम्ही ही भाजी परतत राहा आणि एकदा 5-7-8 मिनिटांनी भाजीचा देठ दाबायला लागला की तुमची भाजी शिजून तयार आहे. असेच गावाकडील जीवनातील व्लॉग्स आणि विविध रानभाज्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.